आता महाराष्ट्र पदार्थ बहुतेक कमी होत चाललेले आहे। जास्तीत जास्त आपल्या इकडे आता काय विकायला मिळतं, इडली सांबर मेंदू वडा हे सकाळी भैया वगैरे घेऊन येतात विकायला आणि तीच आता त्याप्रमाणे आता आपल्या समय मध्ये असा फॅड आलेला आहे की इंग्लिश मीडियमला मुलं जातात ती जास्त हुशार असतात, परंतु आम्हाला सर्वांना असंच दाखवायचं आहे की आमच्या मराठी शाळेचा विद्यार्थी पण कुठेही कमी नाही। कुठल्याही पण प्रकारचं क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, वक्तृत्व स्पर्धा असू द्या, निबंध स्पर्धा असू द्या किंवा खाद्य मेळावा असू द्या किंवा दही अंडे असू द्या, कुठल्याही क्षेत्रात आमची मुलं मागे राहिलेले नाही। तर आणि विद्यार्थ्यांनी प्रेमाने बनवले वेळ आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मसाल्याबरोबर प्रेमाची देखील चव आहे। हा का माझे सरकारी अधिकारी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून जेवढे स्टॉल आहेत त्या प्रत्येक स्टॉल धारकाला 100 रुपये त्यांच्याकडून बचत गट तुमच्या समोर सादर करीत आहेत मेथीचे लाडू, जे थंडीमध्ये शरीरासाठी आपल्याला आवश्यक असतात। भावा काय घेतलास? आता उकर खाते, उकर सकाळी भारी होती, मग अशी निशाणी खाऊन दिली, आता बघू इथून ट्राय करते। वहिनींचा पण हलवा ट्राय करायचा आहे, माझा फेवरेट आहे। नमस्कार मित्रांनो, मी आर्यन कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, खाद्य मेळावाचा पार्ट 1 तर तुम्ही बघितलाय, तर आता पार्ट 2 ला आपण सुरुवात करणार आहोत। तर पार्ट 2 मध्ये आपल्या बचत गटाच्या महिला त्यांचा पण स्टॉल असणार आहे, तर ते तुम्ही बघा, तर व्हिडिओमध्ये सोबत राहा। तर कशी व्हिडिओ असणार आहे ती तुम्ही एक्सप्लोर करा। चला मित्रांनो, इकडं बघू शकताय मस्त असा स्वीट केशर गुलाबजाम। तर दीदी नाव काय तुझा? आणलंयस गुलाबजाम? गुलाबजाम कसे दिले तू? हा का? तर इकडे दीदीचं नाव नाव सांग, तू का आणलंस? खायला आलीस? खायला आलीस? चल इकडे आपल्याला दीदी दिसते, दीदी इकडं पुरणपोळी आहे बहुतेक। नाव काय तुझा? आणलास पुरणपोळी इकडं आपला मस्त पुरणपोळी। चला पुढे जाऊ, व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो, बघूया आपण। दीदी नाव का तुझा? तू का आणलंस? इकडं भजी आहे ना, कशी आहे भजी तुझी? 10 रुपयाला। इकडं आपली दीदी नाव का तुझा? पूर्वा, का आणलंस? इकडे काय ते मेदू वडा ना, कशी आहे मेदू वडा तुझ्या? 5 रुपयाला एक। हा का? आणि इकडे चटणी पण आहे ना? हा, इकडं बहुतेक खायला लागले दीदी लोक। आणि इकडं बघूया आपण, इकडं वांगी वगैरे दिसतात। तर दीदी नाव का तुझा? तू का आणलंयस? पुरणपोळी। पुरणपोळी कशी दिली तू? 10 रुपयाला एक। आणि ही वांगी? वांगी कशी दिले? 10 रुपयाला एक का? तुझं नाव काय? आणि हे काय? ढोकळा। ढोकळा कसं दिलाय? 10 चे 4। याच्यासोबत चटणी पण आहे का? मित्रांनो, आपण आलो इकडं भेलचं आहे इकडे। नाव काय तुझा? तू का आणलायस? भेल इकडे बघू शकता, कशी दिली भेल? बघूया लाया कुठे आहेत? लाया लपवल्यात मित्रांनो, बघूया। दादा इकडं तू, आणि इकडं युट्यूबर कोण आहे दुसरा? नवीन युट्यूबर का? दादा खायला का? खायला आला? इकडं दीदी लोक। दीदी नाव काय तुझा? तू का आणलंयस? इकडं पाणीपुरी, इकडं पाणीपुरी, अंडा ब्रेड, इकडे पुरी दिसते तुम्हाला। तर कशी आहे डिश? पाणीपुरी आणि अंडा ब्रेड कसं आहे? अंडा ब्रेड 5 रुपये, पाणीपुरी 5 रुपये। हा का? आणि दीदी इकडे तू का आणलास? तुझं नाव काय? तू पैसे मोजायला आली का? नाही। इकडे दीदी लोक। तुम्ही का आणलंय का? इकडे आपले आली मधले आपल्या दादाची मुलगी। तर काय दीदी नाव का तुझा? तू का आणलायस? भजी। भजी कशी प्लेट आहे? आणि इकडे तुझं नाव काय? निधी। तू पण सेमच ना?
चाय आणलेस का? इकडे चाय आणले. चाय कसं दिलाय? 10 रुपये का? इकडे इकडे दीदी नाव काय तुझं? तू का आणलंयस? सँडविच. इकडे बघू शकता सँडविच. कशी डिश आहे तुझी? 20 रुपयाला आहे. आलंय आपलं दुसऱ्या स्टॉल कडे. बहुतेक पाणीपुरी दिसते. हा दादा नाव का तुझं? तू का आणलंय? खीर. खीर खीर याच्यात खीर आहे का? नाही पैसे आहेत. एक खीर आहे बघूया कशी आहे खीर. 10 रुपयाला का? इकडे दादाकडे दे. दादा तुझं नाव काय? सर्वेश. का आणलेस तू? पाणीपुरी. पाणीपुरी डिश कशी दिली? 10 रुपये. तर चला जाऊया पुढे पुढे. पुढच्या स्टॉलला जाऊ आपण. दादा नाव काय? तू का आणलेस? इडली. दादाची इडली संपत आले बहुतेक ना? संपत आले. मजबूत धंदा. तर इकडं आलाय दादाकडे आपण. दादा नाव का तुझा? तू का आणलंस? इकडं गाजर हलवा आणि पोला. आणि धंदा किती झाला? मजबूत ना? इकडं बघूया दादा काय इकडं खायला आले भावा लोक. गुलाबजाम खायला आलाय आपला भावा. काय घेतलास? गुलाबजाम. इकडं बघूया आलं पुढे पुढे आपल्याला. नाव का दीदी तुझं? तू का आणलायस? इकडे बघूया स्टॉल. पोळी प्लस काय पकोडे आहेत ना? याच्यात काय चटणी. चहा आणलं का याच्यात? पोळी मस्त असा धंदा करताना दिसते दिली आपली. बघूया इकडं व्यवसाय करायला शिकली दीदी. तर दीदी नाव का तुझं? काय आणलंस? पोळी. पोळी कशी दिली? 5 रुपयाला किती? एक. आणि इकडे नाव काय? काय आणलंस? हा बेल ना? कशी आहे बेल तुझी? 5 रुपये ना? आलंय दीदीकडे. दीदी नाव का तुझं? तू का आणलंय? पुरणपोळी. इकडे बघू शकता. पुरणपोळी कशी दिली? 10 रुपये. तर इकडे आपण या स्टॉलला जाऊ. दीदी नाव काय? तू का आणलंयस? हा हे काय? इकडे इडली दिसते. दीदी नाव काय? तू काय? इडली ना? आता भेटलाय दादा. का कसं वाटतंय तुला माहोल? माहोल तर खूपच छान आहे. गर्दी एवढी आहे काय म्हणते आपल्याला किती भेटेल आहे. नो प्रॉब्लेम. मी एक ज्यूस पिला, एक पुरणपोळी चाय आणि एक चिकन वगैरे खाली. मी अजून काय हे केलं नाही, उद्घाटन केलं नाही. आजकाल बघू आपण. पहिला एक्सप्लोर करू त्याच्यानंतर आपण खाऊ. अरे भाई तुला व्हेज बिर्याणी आहे खाऊ शकतो. हा व्हेज बिर्याणी खाऊ. चला आपण जाऊया. आपण बोलू दादाकडे. दादा नाव का तुझा? तू का आणलंयस? कोकम सरबत. कोकम सरबत कसं दिलंय? 10 रुपयाला एक ग्लास. बघूया स्टॉल. आणि इकडं दादा आपला मजबूत धंदा करतोय. दादा नाव का तुझा? ओम. तू का आणलंयस? पाणीपुरी. इकडं बघूया त्याचा स्टॉल. इकडं आई त्याची मदत करताना बहुतेक. इकडं आपण बोलू. दादा नाव का तुझं? तू का आणलंयस? ताक. इकडे बघू शकता. किती धंदा झाला? हा किती? 100 रुपये झाला ना? ओके मध्ये. इकडे दादाकडे बोलूया आपण. दादा तू का आणलंयस? संपले का कांदापोळी तुझे? इकडे बघूया. तुझं नाव काय? पियुष.
मित्रांनो आपल्या आले तुला सुंदर चेहरा दीदीचा. दीदी मस्त अशी मेहनत करताना. दीदी किती झाला धंदा? काय मजबूत काय पाणीपुरी आणलाय का तू? तुझं नाव काय? अनन्या. मस्त असे. आणि गजरे पण आणलेस का तू? हा गजरा कसा आहे? हा मजबूत. मेथी पण दिसते आपल्याला. भेल बघू शकते तुम्ही. इकडं आपल्याला थंडगार वाटी बघायला भेटते. नाव काय? तू काय आणलेस? वाट्या आपण लाप आणि खायचं ते. आणि इकडं पॉपकॉर्न. कशी वाटी आणि पॉपकॉर्न कशी दिले? 5 रुपयाला 3. मग हा काय चालेल. आलं आपण आता गाजर हलवाकडे. तुझं नाव काय तुझा? तर काय आणलंय? गाजर हलवा. कशी डिश दिले तू? 10 रुपयाला 1. हा दीदी तू काय आणलंयस? पोळी. मस्त अशी बघू शकतो. तुझं नाव काय? आणि कशी दिले कांदे पोहा आणि पोळी? हा 10 रुपयाला डिश. 1 डिश ना. चालेल सर. भावा आपला खायला आलाय. भावा काय घेतलास खायला? मिसळ पाव आहे काय? पावभाजी आहे? दादा खायला जायचं का काहीतरी आपण? चला आपण जाऊ आता खायला. सगळ्यांचे स्टॉल तर दाखवले आपण. तर बघूया कोणाचा धंदा जसं झालं तिथे जाऊ आपण पहिला. ओके चला जाऊ एक्सप्लोर करू. इकडं पैसा मोजायला आले वाटते. काय किती कमवलास? आपला आम्हाला काय ठेवलंच नाही. इकडं बघूया. मजबूत असा धंदा केला बहुतेक भावानी. किती झाला आता धंदा सांग? झाला असेल पोटापुरता तरी झाला. पोटापुरता म्हणजे किती? अरे भाई तक्र वहिनी आई तक्र आईच आहे. म्हणजे पैसा तर कुठं आहे भाई? कामच बेकार आहे. कधी खालास म्हणजे किती कमवलास? कमवलं म्हणजे आता मुलींच्या व्यवहारामध्ये ते कमवलं तर पाहिजे. त्यांना पण माहिती पाहिजे कमवण्याची की धंदा धंदा करतोय. धंदा तूच करतोय. धंदा बघायला कोण आहे? मुलगी आहे माझी. आपण पावभाजी खायला आलो. आहे का पावभाजी आम्हाला शिल्लक? संपली? तर पुरी भाजी आपल्याला देऊ शकतोय का? 2 प्लेट. तर प्लेट कशी आहे तुझी? तर दे आपल्याला 2 प्लेट दे. बघू. मला आता पुरी भाजी खायला. इकडं पुरी भाजी घेतले मस्त वेगळे. तर इकडं आपला भाऊ नक्कीच पुरी भाजी टेस्ट करणार. तुला कसं वाटते आता? तुला कसं वाटते? तुमच्याकडच्या पुरी ना घेती बघ. तुमच्याकडची काय रे मंद बोलतोस बहिणीसला? माझी बहिणीच आहे. गुलाबजामुन तिकट लागतात. काय लागतात रे तुम्हाला? पैसे कसं वाटतं माऊल? एक नंबर. काय खाल्लंय की नाही तू? खाल्लं नाही. काय आपले ते काय बोलतात इडली खाली का? पौष्टिक आपला. एक नंबर. हा चला आपण जाऊ. आपले सर दिसतात. सर काय बोलणार? कितवा पर्व आहे आपला? हा दुसरं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आम्ही कचेरीमध्ये हे स्टॉल भरवले होते. पर तिथं मोठा उत्साह होता. मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तिथं जागा नसल्यामुळे यावर्षी या ठिकाणी आपण स्टॉल ठेवला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हरी आशा ठाकूर माजी सरकारी अधिकारी आहेत. ज्येष्ठ नागरिक आहेत.
त्यांच्याकडून जेवढे स्टॉल आहेत त्या प्रत्येक स्टॉल धारकाला 100 रुपये त्यांच्याकडून देतात. त्यांचे इकडे बघू. शाळेच्या वतीनं आभार, धन्यवाद. धन्यवाद. इकडं पैसे देण्याचं. दादा पाटील काय खाल्लंय तू? मी अजून खरं सांगते काय नाही खाल्लं. आपल्याला तर आपल्या नशिबात काय नाही बहुतेक. काय नाही खायला बिर्याणी खायला आलो होतो, बिर्याणी पण मी पण बिर्याणी खायला आलो, पावभाजी खायला आलो, काहीच भेटला नाही. मग आपण पुरी भाजी खाल्ली. बघू आता काहीतरी खायला भेटत. हा बघू. इडली काय इडली. तुम्ही धंदा करणार तर कसं जमणार. मुलगा कुठं आहे. आपण खाऊ मित्रांनो इकडं आपला उपवासाचा साबुदाणा वडा. तर इकडं बघूया. दादा नाव काय तुझा. साबुदाणा कसं दिलाय वडा. साबुदाणा वडा 10 आणि इकडं दीदी तू काय आणलास. इकडे संपले. मस्त असा धंदा झालाय बहुतेक ना. आपली काकी फालोदा फालुदा कसा घेतलाय फालुदा. 10 रुपये 10 रुपये. आणि इकडं सुबी शेठ काय. आपल्याला दुसरा एक युट्यूबर मित्र भेटलाय. दादा काय काय एक्सप्लोर केला, काय काय खाल्लंय. मी बरेच काय खरेदी केलेलं आहे इथे. पहिला तर मी पोला खाला, त्याच्यानंतर आपली महाराष्ट्रीयन पोली. मला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात. आपल्याकडे आता महाराष्ट्रीयन पदार्थ बहुतेक कमी होत चाललेले आहेत. जास्तीत जास्त आपल्या इकडे आता काय विकायला मिळतं. इडली सांबर, मेंदू वडा हे सकाळी भैया वगैरे घेऊन येतात विकायला. आणि तीच आता त्याप्रमाणे आता आपली महाराष्ट्रीयन जी भाकरी आहे सकाळी आपल्या रोज मिळायची, ती पण आता नष्ट म्हणजे कमी होत चाललेली आहे. पण आजच्या मार्केटमध्ये मला बघायला मिळालेली आहे. सुकट भाकरी इथे विकायला ठेवलेले होते. मला छान वाटलं, बरं वाटलं. आणि इकडं दादानी पिशवी भरून चालवलं घरी. खरेदी करायला पाहिजे ना. घरच्या माणसांना स्वतःच खाऊन काय फायदा होणार. आपली वहिनी काय खाल्लंय. काय नाही खाल्ला. मी आताच आलोय. मच्छीला गेलेली मी आताच आलोय. मच्छी घेऊन आलोय. काय काय खायचं का आता. आता बघू काय भेटतंय. आम्ही आलो आताच आलो. सगळं तर स्टॉल फिनिश झालेलं वाटतं ना मला. सगळं संपलंय. आणि इकडं आपला गोड चेहरा वहिनी आणि इकडे वहिनी नाचतात. काहीतरी खरेदी करताना वांगी घ्यायला आले. उपवास आहे त्याच्यामुळे का. इकडे बोरं आहेत का. सगळे काय घ्या. इकडं स्वतः ब्लॉगर दादा सागर पाटील काय करतोय. भेल खातोय. काय का भेटत ना म्हणून भेल खायला आलो. इकडं कॅमेरा स्टँडिंगला पण ठेवलाय. स्टँड मस्त आहे भेल. भेल मस्त एक नंबर भेल आहे. आणि विद्यार्थ्यांनी प्रेमाने बनवलेली भेल आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मसाल्याबरोबर प्रेमाची देखील चव आहे. मित्रांनो आपल्याला पावभाजी टेस्ट करायला देतात भावाला. बघूया आपण कशी झाली. दिनांक 18 जानेवारी रोजी पर्व दुसरे. पहिल्या पर्वामध्ये आपण गेल्या वर्षी कचेरीमध्ये खाद्यपदार्थ मेळावा मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला होता. गेल्या वर्षी आपण आपली अडचण अशी होती की त्या ठिकाणी जागेचा अभाव होता, जागेची कमतरता होती. कारण पालकांचा विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता. आणि म्हणून सन्माननीय अध्यक्षाने या ठिकाणी सुचवलं की आपण काय करूया, यावर्षी या ठिकाणी शाळेमध्ये बेंच आणूया. आम्हाला थोडी मेहनत लागली बेंच आणायला. विद्यार्थ्यांकडून आम्ही बेंच आणले आणि या ठिकाणी हा पर्व दुसरे खाद्य मेळावा आपण पाहिलाच कसा आयोजित केला होता. आणि सुंदर प्रकारे नियोजन होतं. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांच्यासोबतच सर्व त्यांच्या पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आपण पाहिलं की खाद्यपदार्थ मेळाव्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते आणि त्याचा आस्वाद आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी घेतला होता. आज शनिवार होता. शनिवार का निवडला तर आमचा एक उपक्रम आहे सरकारचा की दप्तर विनाशाला. आणि दप्तर विनाशाले अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांना ज्या काही गणितीय क्रिया आहेत
व्यवहारज्ञान आहे, पैशांची देवाणघेवाण आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ जे आहेत त्या खाद्यपदार्थांची ओळख कशी होईल, व्यवहार ज्ञान कसा करता येईल, बेरीज वजाबाकी या ज्या काही भौमितिक संज्ञा आहेत त्या संज्ञा या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे सांस्कृतिक पदार्थ आहेत म्हणजे पारंपरिक पदार्थ आहेत ते विद्यार्थ्यांनी ठेवले होते. आपण आज पाहतो की सर्व ठिकाणी आपण वेळ मिळाला नाही, वेळेअभावी आपण बाहेर जाऊन नाश्ता वगैरे किंवा हॉटेलमध्ये आपण जेवण वगैरे करतो. आज आपण पाहिलं की काही गावातले पालक नाश्ता का म्हणा, नाश्त्याच्या साठी का म्हणा या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांनी जे बनवलेले खाद्यपदार्थ आहेत त्याचा त्यांनी आस्वाद घेतला. आमची एकच समस्या आहे सध्या की इमारत आता आपण पाहिली की इमारत सध्या नादुरुस्त आहे. नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. इकडे तिकडे 3 ठिकाणी आमचे विद्यार्थी बसतात. तर ती जर इमारत आमची जर चांगली असती तर ते दाखलपात्र विद्यार्थी आहे. यावर्षी पहिला दाखलपात्र विद्यार्थी 36 झाले, म्हणजे जवळजवळ 64 विद्यार्थी होते दाखलपात्र, त्याच्यामध्ये दाखल विद्यार्थी 36 झाले. आणि ती आम्ही योजना गुढीपाडव्याला सुरुवात केली. गुढीपाडव्याला आम्ही मुख्याध्यापक मॅडमने एक योजना आणली की आपण काय करूया की यावर्षी आपण गुढीपाडव्यालाच पहिलीचा वर्ग सुरू करूया. आणि आम्ही गुढीपाडव्याला सुरुवात केली जेणेकरून विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल जास्त होतील. त्याचा फायदा एक झाला आम्हाला. त्यानंतर 15 ऑगस्ट आहे. त्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे आमचे 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवशी आम्ही कार्यक्रम करतो. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे संगीताचं गायनाचं काम करतात. त्यानंतर गोपालकाला जो आहे त्या गोपालकाल्यामध्ये दहीहंडी 2 दह्या टांगल्या होत्या, एक मुलींसाठी मुलांसाठी, आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आम्ही गरबारास दांडिया, नवरात्रीचा उत्सव आहे त्याच्यामध्ये गरबारास दांडिया घेतला. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, प्रतिसाद दिला. त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये आपले गावदेवी भवानी माता मंदिर आहे. आम्ही एक नवीन उपक्रम केला या ठिकाणी की त्या ठिकाणी जाऊन आम्ही विद्यार्थ्यांचे एका वर्गासाठी एक असे सुंदर असे नृत्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्व गावकऱ्यांनी आमचं कौतुक केलं की हा कार्यक्रम छान सुंदर झाला. त्याचबरोबर आमची पावसाळी सहल, एक मुलांना पावसाचा आनंद, सहलीचा आनंद घेता यावा म्हणून भर पावसामध्ये आम्ही या शाळेच्या विद्यार्थ्यांची एक आनंद किंवा मजा घेता यावी म्हणून पावसामध्ये सहल आपण त्या ठिकाणी नेली. त्याच्यानंतर आम्ही इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पुणे या ठिकाणी आपण आयोजित केली होती. ती आम्ही जाऊन आलो त्या ठिकाणी. त्यानंतर आमच्या केंद्रस्तरीय स्पर्धा झाल्या, बीटस्तरीय स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धांमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्या ट्रॉफीज दिसतात त्या स्पर्धांच्या आहेत. त्या स्पर्धांच्या ट्रॉफीज आम्ही 26 जानेवारीला आमचा कार्यक्रम आहे. तालुका स्तर, केंद्रस्तर, बीट स्तर आणि तालुका स्तर अशा स्पर्धा आल्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं जे नाव आहे ते नाव उज्ज्वल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर एक योजना अंमलात आणली होती. आम्ही सन्माननीय अध्यक्ष किंवा सर्व कमिटीचे मेंबर आहेत त्यांच्या निदर्शनास आणलं की सायकल वाटप योजना होती. 120 रुपये विद्यार्थ्यांची त्यांनी फी घेतली आणि प्रत्येकाला सायकल मिळेल. आता ती येणार आहे असं आम्हाला एक थोडंसं निदर्शनास आलेलं आहे. योजना खरी आहे आणि जवळजवळ आमच्या विद्यार्थ्यांनी 270 ते 271 पर्यंत विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले. तेवढ्या विद्यार्थ्यांना सायकल मिळण्याची आशा थोडीशी आम्हाला वाटते आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की योजना फसवी असेल, परंतु त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. तर आपल्या गावाचे सरकारी अधिकारी, निवृत्त सरकारी अधिकारी हरिआशा ठाकूर यांनी सुंदर प्रकारे जे स्टॉल आहेत त्या प्रत्येक स्टॉलला 100 रुपयाची भेट दिली. एक वाखाणण्यासारखं कौतुकास्पद अशी गोष्ट आहे की त्यांना आम्ही विचारलं का तुम्ही देत आहेत, तर ते म्हटलं की छोटे छोटे विद्यार्थी आहेत, मला खूप आवडला हा तुमचा उपक्रम आणि या छोट्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जेणेकरून आपलं पुढच्या वर्षी पूर्व 3रं होईल तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारे हा आनंदोत्सव आहे तो आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा होणार आहे. आज सागर पाटील आहेत, त्याचबरोबर आदेश ठाकूर आहे, आर्यन कोळी आहे आणि मेघनाथ कोळी आहे. हे या ठिकाणी या आजच्या खाद्य मेळाव्याचं जे नियोजन केलेलं आहे किंवा जे भाग घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ जो आहे विद्यार्थ्यांच्या बाईट आहे त्या तुम्ही चांगल्या प्रकारे प्रसिद्ध कराल आणि आपल्या शाळेचं, तुमच्या शाळेचं, तुमच्या गावाचं, आमच्या विद्यार्थ्यांचं जे नाव आहे, जे लौकिक आहे ते तुम्ही पुढं वाढवण्याचा प्रयत्न कराल. अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला सुद्धा, तुमचे सुद्धा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो.
या ठिकाणी एक छोट्याशा स्थानी गेल्या सागर पाटील यांचं खरोखरच एक कौतुक की त्यांनी अनेक गावामध्ये जे कार्यक्रम होतात ते व्हिडिओ जे आहेत जे या पहिल्याच बघते आदेशला की यावर्षी त्यानं सुरुवात केली आहे. आदेशला सुद्धा या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. कोली यांचा या ठिकाणी सत्कार जो आहे तो चंद्रशेखर मोकल करत आहेत. त्यानंतर आज आपल्या राजकीय शाळा केलवणे या ठिकाणी आज शनिवारी आपला खाद्य मेळावा फूड फेस्टिवल हा आम्ही कमिटीतर्फे आणि शाळेतर्फे आयोजित केलेला आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहेत. आपल्या मेळाव्याला किती चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर ही संकल्पना आम्ही गेल्या वर्षीपासून राबवत आहोत आणि खरंच ही एक चांगली उत्तम संकल्पना आहे. म्हणजे जेणे प्रकारे आपल्यामध्ये जे काही सुप्त कलागुण असतात ते पण बाहेर येतात आणि आपल्या मुलांना जे आपण बाहेरचं खातो कधी कधी बघतो आपण बाहेरच्या खाल्ल्याने काही मुलांना त्रास होतात. तर हे आपल्या घरगुती एकदम चांगले चविष्ट असे रुचकर आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे पदार्थ आज आपण मेळाव्यासाठी ते आणलेले आहेत आणि सर्वांनी माझ्या मते ते बघून त्याचे खरेदी करून आपण त्याची टेस्ट पण घेतली आहे. तर तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल अशी मी आशा करते. आणि अशा प्रकारे अनेक विविध कार्यक्रम आपल्या राजकीय शाळा केलवणे येथे होत असतात. आता मगाशी सरांनी माहिती दिल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट गणेशोत्सव दहीहंडी विविध कला क्रीडा स्पर्धा सर्व होत असते. म्हणजे जेणेकरून आमचा कमिटीचा आणि शाळेचा आमचा एकच उद्देश आहे की आपला मराठी विद्यार्थी आता आपल्या समयमध्ये असा फॅड आलेला आहे की इंग्लिश मिडियमला मुलं जातात ती जास्त हुशार असतात. परंतु आम्हाला सर्वांना असंच दाखवायचं आहे की आमच्या मराठी शाळेचा विद्यार्थी पण कुठेही कमी नाही. कुठल्याही पण प्रकारचं क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, वक्तृत्व स्पर्धा असू द्या, निबंध स्पर्धा असू द्या किंवा खाद्यमेळावा असू द्या किंवा दहीहंडी असू द्या, कुठल्याही क्षेत्रात आमची मुलं मागे राहिलेले नाही तर ती पुढेच आहेत. आता मागच्याच वर्षी 5वीचा आमचा विद्यार्थी पनवेल तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती मिळवलेली आहे नयन पाटील याने. अशा प्रकारे अनेक प्रकारचे विद्यार्थी सरांनी मगाशी आपल्याला सर्वांना माहिती दिली. वेगवेगळ्या ट्रॉफीज मिळाल्या आहेत, प्रमाणपत्र मिळाले आहेत. आता 26 जानेवारीला देखील आपल्या बक्षीस समारंभ खूप मोठ्या प्रमाणात हा 3रा वर्ष आहे साजरा होणार आहे. तेव्हा आपण बघताच की सर्व प्रकारच्या मुलांना मग ते गुणवंत असू दे, क्रीडा स्पर्धा असू दे किंवा अदर कुठल्याही स्पर्धा असू दे त्यामध्ये भाग घेतात आणि त्यामध्ये उत्कृष्ट मार्क्स मिळवून प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक आम्ही काढतो. आणि अशामध्ये म्हणजे बरेच मुलं आपली शाळेमध्ये जवळजवळ 360 मुलं आहेत. तर त्यामधली जवळजवळ 90% मुलं ही आमची कौतुकास्पद आहेत आणि बक्षीस पात्र ठरलेले असतात. हे आपण बघणारच आहोत. तर आमचा त्यामागचा कमिटीचा आणि शाळेचा एकच उद्दिष्ट आहे की जसं आपण इंग्लिश मिडियमकडे बघतो त्याचप्रमाणे आपले मराठी शाळा देखील कुठे कमी नाही. तिथले विद्यार्थी पण आपले खूप पुढे गेलेले आहेत आणि अजूनही पुढे जातील हाच आमचा उद्देश आहे. आणि आपले शाळा कमिटीचे सदस्य, शिक्षक वर्ग सर्व मुलांसाठी इतकी मेहनत घेतात, इतकी कसरत करून घेतात की ती परीक्षा जणू मुलांची नसून आमचीच असते. अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रकारचे शिक्षण त्यांना देत असतात. त्यामुळेच आम्हाला अभिमान आहे आमच्या शाळेचा आणि आमच्या मुलांचा की अशा प्रकारे आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये पूर्ण कौशल्य संपन्न केलेले आहेत. तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही पण आमच्या शाळेकडे जरा सामाजिक दृष्ट्याने बघा. मगाशी सरांनी आपल्या इमारतीचा विषय मांडला. खरंच खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. एवढा मोठा गाव, एवढी मोठी शाळा, इतके वर्ग, इतके शिक्षक, इतकी मोठी शाळा. मला वाटते पनवेल तालुक्यामध्ये आपल्या एकाच गावाची एवढी मोठी शाळा आहे. बाकी ठिकाणी बघाल तर 7 विद्यार्थी, 10 विद्यार्थी आणि 2च शिक्षक. पण आपल्याकडे शिक्षकांचा पड बघा किती आहे, मुलांचा पड बघा किती आहे. आणि त्या मानाने आपल्याकडे जर बसण्यासाठी योग्य इमारत नसेल तर खरंच मी म्हणेन की आपल्या गावाचे दुर्दैव आहे. तर आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जे कोणी असाल त्यांनी एकत्र या. आपल्या शाळेसाठी विचार करा. आमच्यासाठी नाही, आमची काय कमिटीवर आज आहोत उद्या नसणार आहोत, परंतु हे आपले भविष्य आहे. आपली मुलं ही आपली पुढची पिढी, आपलं भविष्य, आपल्या गावाचं भविष्य आहे आणि ते भविष्य घडवायची जबाबदारी आपण नागरिक म्हणून ते आपले आहे, सर्वांची आहे. तर जसं आपल्याला मार्गदर्शन करता येईल, कुठल्या प्रकारची मदत करता येते तर ती करा आणि आम्हाला योग्य सपोर्ट करा. आपल्या शाळेसाठी सपोर्ट करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना अजून चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही तर कमिटी नेहमी प्रयत्न करतच असतो. पण आपण पूर्ण नागरिक, आपल्या गावाचे नागरिक ते पण आपण नक्की प्रयत्न करा असे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. कारण
उद्या जर आपल्या मराठी शाळेतून पुढे गेलेला मुलगा एखादा IAS ऑफिसर होऊ शकतो, एखादा अधिकारी होऊ शकतो, त्यावेळी आपणच बोलू की हा माझ्या केलवणे गावचा मुलगा आहे, त्यावेळेला नक्कीच आपले मान उंच असणार आहे. त्यासाठी एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. कारण आपण ज्या शाळेतून शिकलो आपलं पण काहीतरी आपल्यावर त्यांचं देणं आहे शाळेचं, विद्यार्थ्याचं. आज तुम्ही सर्व माझे विद्यार्थी म्हणून आहात त्या शाळेचे, तर आपली पण काही रिस्पॉन्सिबिलिटी, आपण गावाचे नागरिक आहोत, आम्ही सुद्धा प्रयत्न करत असतो. तुम्ही देखील प्रयत्न करा आणि अशाच प्रकारे आपल्या शाळेला योग्य मार्गदर्शन करायचं, मदत करायचं. आणि मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे, तुम्ही दरवर्षी आमच्या विनंतीला मान देऊन आमचा कार्यक्रम तुम्ही व्हिडिओ करता आणि यूट्यूबवर टाकता. खरंच तुमचा व्हिडिओ खूप चांगला असतो आणि अशाच प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत जा. सर्व कमिटीतर्फे आणि शाळेतर्फे तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या मुलांचा खाद्य मेळावा तर बघितला. आता इकडं महिलांचा मेळावा आहे. तुमचा पण काय काय आणलाय तुम्ही? उकडीचे पदार्थ आम्हाला दाखव. काय अरे कडक कडक ट्राय करायला लागेल नक्कीच. कोण कोण याच्यात सहभागी आहेत? नावं कोण कोण सांगू शकते? जयलक्ष्मी महिला बचत गट. नाव सगळ्यांची नावं. माझं नाव तृप्ती मनोज कोहली, मी बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि ग्राम संघाची पण अध्यक्ष आहे. मी मीनाक्षी नितेश पाटील सदस्य आहे. इकडं मी अरुणा नामदेव ठाकूर उपाध्यक्ष बचत गटात. मोहिनी मारुती कडू, मी गटाची सचिव आहे. इकडे बाबाबाई कृष्णा ठाकूर. कसं कसं दिलं आहे सांगू शकता का? 10 रुपये प्लेट. ही मस्त अशी डिश 10 रुपये बघू शकता. आणि इकडं काय चायनीज चायनीज हे आपल्याला आता भेल बनवून दाखवणार तुम्हाला. बघा कशी. दुसऱ्या पल्ल्या ना दुसरा टोप घ्या. ही कशी प्लेट आहे? 10 रुपये. बघा अशी सुंदर अशी प्लेट आपल्या बस स्टॉपवर. आणि इकडं भेल सुद्धा आहे. इकडं ही कशी प्लेट? 10 रुपये बघू शकता. 3 डिश हे केल्या ना तुम्ही? हा, तयार केल्यात. 10 रुपये मस्त. तर चला आपण हे ट्राय करू. काय घेतलास? इकडं आपण हे घ्या. मित्रांनो, आपल्याला प्रफुल्ल भाव भेटलाय आणि बचत गटाचा स्टॉल आहे ते आता आपण एक्सप्लोर करायला जाऊ. तर बघूया काय काय आहे. स्टार्टिंगला तर काय मोमोज. मोमोज व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? व्हेज. मग चालेल, पण व्हेज खाऊ. आणि इकडे नाही करतोय आपण, नाही आपला मित्र आहे. नाव काय तुमचं? स्वागत आशिष मात्रे. काय मोमोज व्हेज आहेत ना? व्हेज नाव सांगायचं. आणि काय म्हणजे महिला बचत गट.
ओके, तुमचा कशासाठी प्रोग्राम आहे तर भावा कसा लागतं? टेस्ट एक नंबर आहे, फक्त चिकनचं पाहिजे होतं. मस्त आहे, गरम गरम. बाकीचे लोक काही सुट्ट्या नाही, सगळ्या आपल्या काकीच आहेत, आईच आहेत, सगळं फुकटच देणार आहेत आपल्याला. इकडं वाघेश्वरची चाय दिसते. हॅलो, नाव काय तुमचं? माझं नाव सुगंधा प्रभाकर घरत. आमच्या बचत गटाचं नाव आहे श्री वेताल वाघेश्वर स्वयंसहायता संघ केळवणे. आमचा बचत गट तुमच्या समोर सादर करीत आहेत मेथीचे लाडू, जे थंडीमध्ये शरीरासाठी आपल्याला आवश्यक असतात. स्फूर्ती येते त्याच्याने आपल्याला. हा, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातील हाडांना मजबूती मिळते. त्यासाठी आमचा हा मेथीच्या लाडूंचा पदार्थ इथे तुम्हाला अवेलेबल आहे. आणि दुसरा आयटम आहे चना भेल आणि चायनीज भेल. 2 आयटम आमचे तुमच्या इथे आहेत. आणि मी या अध्यक्षाची सचिव आहे. आणि अध्यक्ष आहेत दीपाली मोकर, उपाध्यक्ष आहेत मनीषा म्हात्रे. थँक्यू. सकाळी उद्घाटन केलं ना तुमचा? इकडं मस्त असं काय गाजर हलवा. तुमचं नाव काय? तुम्ही काय बनवलंय? गाजर हलवा आणि लिंबू पाणी. भावा काय घेतलास? आता उकर खाते. उकर सकाळी भारीच होती, मग अशी निशाणी खाऊन दिली. आता बघू इथून ट्राय करते. वहिनींचा पण हलवा ट्राय करायचा आहे, माझा फेवरेट आहे. सागर भावा काय काय खाल्लंय इकडं? मी आता जस्ट फक्त पाहणी केली, जे काय आवडेल ते नक्कीच खाईल. इकडं भारी भारी आयटम आहेत. हो, आपण तिकडं बघितलंच मराठी शाळेत, पण इकडं जरा भारी भारी आयटम आहेत. आता लेटेस्ट वर्जन आहे. हा, कारण की उच्च लेवलचे माणसं आहेत. लेवलचे माणसं आहेत. बघू आपण. पहिल्यांदा आपण लाल डब्यामध्ये प्रवेश केला, आता हा. आपण शिवशाहीमध्ये. शिवशामध्ये प्रवेश करतोय. ओके ओके. आपला दादा आलाय. दादा काय खाशील? खावायची खूप इच्छा आहे, पण इथं काय गुगल पे नाही. गुगल पे नाही बोलतोय. पुढच्या वर्षी, या वर्षी जरी गुगल पेची सेवा नसली, पुढच्या वर्षी नक्कीच गुगल पेची सेवा करा, आम्ही खाऊ. आता इथं पण आलाय भाऊ, काय खाशील? भाई टेस्ट केली गाजर हलवा, आपला फेवरेट मेनू. मस्त वाटलाय. तुम्ही काय टेस्ट केलं काय? खाल्ला भाई, पहिला उद्घाटन केला, त्याच्यानंतर मोमोज खाला. बस आता आपण पोट पॅक झाला. आता बघू पुढे इकडं. तर आपण जाऊ पुढे पुढे. आता इकडे एक स्टॉल दिसतं आपल्याला. तर इकडं मस्त मॅचिंग केले इकडं महिलांनी. तर काय काय तुमच्या काय ओळख देणार? काय काय? जय भवानी बचत गटाच्या आम्ही महिला आहोत. आम्ही पापड, पापडी, तांदळाचे लाडू, शेवया, चहा मसाला आणि तिखट मसाला. बघू शकता इकडं मसाले, चाय मसाला. इकडं मेथीचे लाडू आहेत का? तांदळाचे आहेत. इकडं शेवई आहेत. परत या पापड्या, हे पापड दिसतात तुम्हाला. तर नाव सांगू शकशील? नाव तुमचा? चला आपण पुढे जाऊ. आता इकडे आपल्याला पुरणपोळी दिसते. तर नाव काय तुमचं? शारदा श्रीकांत पाटील. पुरणपोळी कशी आहे? पोट आता पॅक झालाय सध्या. इकडं आपल्याला पुढेचे मोदक मस्त असे. आणि हे काय 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 बोला? गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि लाडू. बघू शकता. नाव काय तुमचं ताई? प्रतीक्षा. तुम्ही पाटील. महिला बचत गट. तुम्ही काय बनवलंय? शंकरपाल्या, बेसनाचे लाडू. एक नंबर असे आहेत. इकडे समर्थ कृपा महिला बचत. तर इकडे संपर्क पण दिलाय. आणि इकडं पण शंकरपाले दिसतात तुम्हाला. घ्या मोदक, घ्या लाडू, घ्या. घ्या फटाफट घ्या. तू काय खाशील? तू काय खायला आलीस? लाडू इकडे आहेत बघ ना लाडू. मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय माहोल इकडचा? स्टॉल मला वाटतं पहिले लहान मुलांचा झाला, आता इथं लेडीजचा आहे. खूप बरं वाटतं.
वाटते. अमित दादा तू काय बोलशील? आपल्या पहिलाच वर्ष आहे काहीतरी महिला बचत गट यांचा. लहान मुलांचं बघितलं होतं स्टॉल वगैरे, म्हणजे गेल्या वर्षी झालेलं, आता या वर्षी दुसरं वर्ष. मी बघितलं होतं, पण आता जे आपल्या बचत गटांचे जे स्टॉल लागलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला खूप चांगलं वाटतं बघून. पण म्हणजे असं वाटतं काय आपल्याकडे म्हणजे संस्कृती आहे, कुठले कार्यक्रम वगैरे काय राबवण्याचे असे वगैरे ते. आपला केलवणे गाव काय कमी नाही. हो आशिष भाऊ तू काय बोलशील? आपला परम मित्र इकडे शेठ भाऊ आहे. आपल्याला सगळं इथं फुकट आहे, आपल्या सगळ्या लाडक्या बहीण सुमित दादा काय बोलशील? कसं वाटतंय तुला माहोल आपल्या स्टॉपवरचा? सध्या आजचा दिवस बघितला तर आज आपल्या गावात प्रथमच 2य वर्ष आहे आपला स्वर्गंध ग्रुपचा आज नृत्य स्पर्धा राज्यस्तरीय बघू शकता इकडे. तसेच आज सकाळी बघितला मराठी शाळेमध्ये स्टॉल लागले होते. त्याचप्रमाणे महिला बचत गटचा इथे स्टॉल लागले आहे. तुम्ही पाहू शकता आर्यनने पूर्ण कव्हर केलेला आहे. तर तुम्ही पूर्णपणे बघून घ्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू दादा. आणि इकडे दादा आपला रील स्टार काय बोलशील? हा लावणी रात्री पण तुम्हाला जल्लोष बघायला भेटेल. भाऊ काय रात्री? काय नाही, स्क्रीन बिन एकदम मजबूत लागणार आहे. ऑर्केस्ट्रा सारखा पूर्ण थीम आहे. बघू आता रात्री तू येशीलच. व्हिडिओ काढ, आपल्या गावाचं नाव पुढे काढ. आणि आपल्या गावातला एकमेव काय होता भारी ब्लॉगर. त्याचा कन्सेप्ट एकदम सगळ्यांपेक्षा अलग असते. कोणचा रे बाबा? तुझा अरे यार धन्यवाद यार. इथं बघू शकता रात्री सेटअप असणार आहे इकडं. अमीर भावा आपला मेहनत करताना रात्री जल्लोष बघायला भेटणारच. संध्याकाळी येतो भावा नक्कीच. यस ओके मध्ये भावानी मस्त चहा आणला भाई. मस्त पियालाच लागत. मित्रांनो जस्ट आपण आलोय शिरनेरच्या मंदिरात. तर काल मंदिरामध्ये आलेलो पाया पडण्यासाठी, तेव्हा रोहित भाईची चावी पडलेली तीच बघायला आलो. तर काकांना विचारला चावी आहे की नाही, तर काका बोलले की आहे चावी. तर काका थँक्यू, चावी भेटली. तर चला. तर मित्रांनो ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. मगाशी माहिती नव्हता ब्लॉग एंड करायचा, मला जॉबला येता समजलं की ब्लॉग एंड करायचा बाकी आहे. तर मित्रांनो ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. तर आपला मराठी शाळेतला खाद्यमेळावा कसा झाला ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या गावातील महिला बचत गट त्यांचा पण खाद्यमेळावा कसा झाला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.